पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुरगुड येथील सर्पीराजीराव तलाव व तलावाला पाणीपुरवठा करणाऱ्या नैसर्गिक ओढ्याची स्वच्छता येथील शिवभक्त तरुणांनी केली। दरवर्षीप्रमाणे यंदाही राबवण्यात आलेल्या या उपक्रमात पहाटे 5:30 ते सकाळी 8:30 वाजेपर्यंत तब्बल 3 तास श्रमदान करण्यात आले। स्वच्छता मोहिमेदरम्यान तलाव परिसरातील सुमारे 3 ट्रॉली कचरा गोळा करण्यात आला। यामध्ये तब्बल 800हून अधिक दारूच्या बाटल्या, 200 पेक्षा अधिक शीतपेयाच्या बाटल्या तसेच मोठ्या प्रमाणात प्लास्टिक व अन्य कचऱ्याचा समावेश होता। मद्यपानी फोडलेल्या बाटल्याच्या काचा, काटे आणि इतर धोकादायक वस्तूची पर्वा न करता तरुणांनी परिसर स्वच्छ केला। सदर ओढा हा तलावाला नैसर्गिकरित्या पाणी पुरवठा करणारा महत्त्वाचा जलमार्ग असल्याने त्याची स्वच्छता करण्यात आली। यंदाचेही या उपक्रमाचे सलग 5वे वर्ष असल्याची माहिती सहभागी तरुणांनी दिली। हेच तरुण दरवर्षी नदी, ओढे, स्मशानभूमी तसेच मुरगुड शहर व परिसरातील विविध सामाजिक ठिकाणांची स्वच्छता करतात। याशिवाय वाघापूर, घोडेकर आणि कुर्णी यात्रेनंतर निर्माण झालेला कचरा साफ करण्याचे कामही ते सातत्याने करत असतात। पर्यावरण संवर्धन व सामाजिक बांधिलकी जपत राबवण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल नागरिकांकडून तरुणाचे कौतुक करण्यात येत आहे। यावेळी शिवभक्त, सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट, ओंकार पोद्दार, तानाजी भराडे, अमोल मेटकर, प्रफुल्ल कांबळे, रघुनाथ बोडके, अक्षय पोद्दार, नामदेव भराडे, आनंदा रामने, शिवाजी चौगले, सुनील शेलार, एकनाथ भराडे आणि त्यांच्या अकॅडमीचे विद्यार्थी उपस्थित होते। लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट।